नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कंबाईन ग्रुप सी 2025चा मेन्स पेपर झाला 12 जुलै 2026ला. त्याचं इंग्लिश विषयाचं एक्सप्लेनेशन आपण बघणार आहोत. परंतु संपूर्ण एक्सप्लेनेशन एका लेक्चरमध्ये न बघता आपण त्याचे 5 भाग करणार आहोत. त्यापैकी हा पहिला भाग आहे. एका भागामध्ये एकूण 10 प्रश्न असतील, जेणेकरून आपल्याला सविस्तर सगळ्या गोष्टी शिकता येईल. ठीक आहे. आता बघा, हा पहिला प्रश्न आहे. चूज फ्रॉम द फॉलोइंग एन ऑप्शन विथ द करेक्ट सिनॉनिमस वर्ड पेअर. सिनॉनिम्स आणि एंटोनिम्स या गोष्टींचा परिचय तुम्हाला चांगल्या पद्धतीने आहे, कारण तुम्ही स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी आहात. जर तुम्ही खूपच नवीन असाल, जस्ट पहिल्यांदा एक्झाम दिली असेल मेन्सची, तर तुमच्यासाठी सूचना आहे की PYQs वर जास्त भर द्या. कारण या पेपरमध्ये बऱ्याच PYQ ॲज इट इज आल्या होत्या. बरेच शब्दार्थ ॲज इट इज विचारले गेले होते. काही व्याकरणाचा भाग आहे तो स्ट्रक्चरल सारखा होता, म्हणजेच PYQs करणं खूप गरजेचं. आणि जे सिनियर विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी तर काही काही फार कठीण गेला नसेल पेपर. एकदम सोपा पण नव्हता, परंतु एकदम हार्ड पण नव्हता. बघा, या ठिकाणी तुम्हाला काय म्हटलं, 1 2 3 4 म्हणजे ABCD तुम्हाला पेअर दिलेले आहे. तो काय म्हणतो, सिनॉनिमस पेअर ओळखा, करेक्ट ओळखा. कधी करेक्ट तर कधी इनकरेक्ट विचारते, कधी सिनॉनिमस तर कधी एंटोनिम विचारते. ठीक आहे. मग आता बघा, आपल्याला या ठिकाणी डिस्मल आणि ग्लूमी एक ही पेअर दिलेली आहे, आणि दुसरी पेअर दिलेली आहे नेव आणि आर्टलेस किंवा सिंपल. आणि याच पद्धतीने मग तुम्हाला बी मध्ये, सी मध्ये, डी मध्ये अशा पेअर्स दिलेल्या आहेत. त्या सिनॉनिमस पेअर पाहिजे आपल्याला, सारखे शब्द पाहिजे आपल्याला. तर बघा, मग आता काय करायचं, हे 2 शब्द आहे, हे 2 शब्द, 4 शब्द आहे, 4 चौक 16, एकूण 16 शब्द आहे. हे 16 ही शब्द आपल्याला माहित असले पाहिजे. आता कोणाला 16 माहित नाही राहणार, कोणाला 10 माहित राहील, कोणाला 12 माहित राहील, तरीही काही बिघडलं नाही. तरीही आपण उत्तर काढू शकतो. परंतु जर 16च्या 16 माहित राहिले तर मग अधिकच चांगलं. ठीक आहे ना. मग आता शब्द आता कसे पाठ करायचे. आता हा पेपर 2025ला झाला, समोर 2026ची परीक्षा आहे, येणार आहे. पहिले प्री होईल, नंतर मग मेन्स होईल. मग आता त्या मेन्समध्ये कदाचित हे शब्द येणार नाही, यांचे काहीतरी सिनोनिम्स येतील, आणि अशा प्रकारचं तुम्हाला स्ट्रक्चर देऊन प्रश्न विचारला जाईल. आणि म्हणूनच काय करायचं असते, PYQ जर बारीक बघितलं तर जो शब्द पेपरला आला त्याच्या अवतीभोवतीचे शब्द किंवा त्याला सिनोनिम्स किंवा अँटोनिम्स असलेले शब्द आपल्याला पाठ करायचे असतात. ठीक आहे. तसे पाठ केल्याने होत नाही, सराव करायचा असतो. ते रोज वरचेवर ते वाचायचे असतात. ठीक आहे ना. मग आता डिस्मल म्हणजे काय, तर डिस्मलचा अर्थ काय होतो, उदास, अंधकारमय. त्याला अनेक सिनोनिम्स आहे. त्याला ब्लीक आहे, ब्लीक म्हणजे निराशाजनक किंवा ओसाड. त्याला डिप्रेसिंग आहे, आपण काय म्हणतो, तो डिप्रेशन मध्ये गेला, डिप्रेस, उदास झाला. ठीक आहे ना. त्याला नैराश्य आलं. इकडे ड्रेरी म्हणजे काय होते, कंटाळवाणा आहे, उदास आहे. मिझरेबल म्हणजे काय होते, तो दुःखी आहे, दयनीय आहे. म्हणजेच काय, ग्लूमी डूमी. ठीक आहे ना. याला म्हटलं जाते म्हणजे तो निराश असणे, तो डल असणे, तो डिझोलेट असणे, ओसाड असणे, ग्लूमी असणे, डिसहार्टिंग असणे. आता हे शब्द एक्झॅक्ट 100% सारखे नसतात, परंतु ते सिनोनिम म्हणून जवळ येतात. ठीक आहे. म्हणजे मी जर म्हटलं असेल हे फॉरलॉन म्हणजे निराधार, हताश. आता निराधार वेगळा आणि अंधकारमय वेगळा. परंतु अंधारात कोण जाईल, तो निराश असेल तो. या पद्धतीचा जर सेन्स बघितला तर आपल्याला याला सिनोनिम्स हे भरपूर शब्द लिहिता येतात. तर चिअरलेस, तर चिअर म्हणजे काय, आपण दारू पितो. आपण म्हणजे मी नाही पित दारू, तुम्ही पहा काय पितात. ठीक आहे. आपण काहीतरी सोडा पितो, अजून काय आपण पितो असेल, आपण चिअर्स करतो, आनंद व्यक्त करतो. पण चिअरलेस म्हणजे काय, आनंदहीन. इकडे सोंबर झालं तर गंभीर होते. ठीक आहे ना. डार्क, अंधकार. होपलेस म्हणजे काय, आपण ज्याला होपलेस म्हणतो, हे पटत ते होपलेस आहे, तो माणूस होपलेस आहे, तो होपलेस नाही. असा माणूस की ज्याकडून अपेक्षाच नाहीये, अशी काहीतरी गोष्ट जी होपलेस आहे, तिच्याकडून आपल्याला काही अपेक्षा नाहीये, या पद्धतीचं. मग इकडे मेलँकोली झालं, ग्रीम झालं. यापैकी तुम्हाला समोरच्या एक्झाम मध्ये कोणता ना कोणता शब्द येऊ शकतो. मी थोडा बाजूला हटतो, स्क्रीनशॉट मारून घ्या आणि हे शब्द रोज वाचत चला, तुमच्या डायरीमध्ये लिहत चला. एक डायरी करा स्पेशल त्या गोष्टीसाठी, शब्दांसाठी. एक डायरी जर केली, माझ्याकडे डायरी आहे माहिती, ठीक आहे. डायरी जर केली तर आपण ती रोज वाचत जाऊ. कारण बघा, इथे
जेवढं महत्व आता ग्रामरला आहे तेवढंच महत्व शब्दार्थांना आलेलं आहे एमपीएससी मेन्स मध्ये. आता समोर तर सगळे एक्झाम्स एमपीएससी घेणार आहे, म्हणजे सगळे सरळ सेवेची मुलं एमपीएससी कडे वळणार आहे. म्हणून सर्वांना मी सांगतो की शब्दार्थांवर जास्त भर द्या. इथे 20च्या वर म्हणजे 50 पैकी 20च्या वर शब्दार्थ येतात. म्हणजे विचार करा तुम्ही शब्दार्थ किती महत्व आहे. म्हणजे मग काय झालं, हे डिस्मल आणि ग्लुमी हे सारखं झालं. ही पेअर जी आहे ही पेअर बरोबर आहे. बरोबर आहे. मग आता बघा इथे नेव आणि आर्टलेस किंवा सिंपल. मग नेव म्हणजे काय आपल्याला समजलं पाहिजे, आपला अभ्यास असला पाहिजे. जर आपल्या डोळ्याखालून हा नेव शब्द कधीच गेला नसेल, आपल्याला काय माहिती होईल? मग आपण बिलकुल अनभिज्ञ राहू, आपल्याला काही माहिती होणार नाही. आपल्याला त्याचं आकलन पण नसेल नेव म्हणजे काय नेमकं. तर नेव म्हणजे काय होते, साधा भोळा माणूस, एकदम निरागस, इनोसंट. आता काय होते इनोसंट म्हणजे? इनोसंट, अनभिज्ञ, त्याला काही माहित नाही बघ. जो आता लहान लेकरू कसं निरागस असते. आपण कसं म्हणतो, पाय व कसं बिचारा खाते व, पाय व कसं बोलते व. म्हणजे काय, ते निरागस आहे, त्याला काही गोष्टीचं भान नाही आहे, तो लहान आहे. आता भान नाही म्हणजे तो मॅट नसते. आता लेकराची जात बसले भजे खात, तो भाग वेगळा, ते निरागस आहे. एखादा माणूस सुद्धा निरागस असतो. आपली एखादी गर्लफ्रेंड निरागस असते. तिला मग प्रश्न पडतो की हे काय, आपण म्हणतो मॅट आहे काय, बच्चा दिमाग आहे काय, पण ती निरागस असते. ठीक आहे. एखाद्याची बायको निरागस असते, तो तिने चुत्या बनवते. ठीक आहे. म्हणजेच काय, निरागस, इनोसंट किंवा गलिबल हा शब्द पेपरला आलेला आहे. गलिबल म्हणजे काय, ज्याला कोणीही सहज फसवू शकतो. माझे हे खूपच गलिबल आहे ना, माझे कोणाला पण किती रुपये देऊन टाकते, उसने पासने म्हणा किंवा एखाद्या दुकानदाराला म्हणा, हे किती रुपयाचा आहे दादा, इतक्या रुपयाचा घ्या. ते गलिबल आहे. गलिबल म्हणजे मॅट नाही आहे. हे जे आपण म्हणतो नेव, हे म्हणजे काय मॅट नसते, साधे लोक असतात. आपण म्हणतो की नाही रे साधा आहे तो, म्हणजे काय मॅट थोडीच आहे तो. ठीक आहे. क्रेडस समजा, क्रेडलस किंवा अनसॉफिस्टिकेटेड आहे, म्हणजे त्याला अनुभव नाही फारसा. अनएक्सपिरियन्स्ड आहे. आता अनएक्सपिरियन्स्ड वेगळा शब्द आहे, इनोसंट शब्द वेगळा आहे, इकडे आर्टलेस आहे, सिंपल शब्द, हे सगळे शब्द स्वतःमध्ये वेगवेगळे असतात. परंतु त्यांचा जर अर्थ बघितला आपण, तर तो जवळपास सारखा येतो, तो सिमिलर येतो. म्हणून त्याला सिनोनिम वर्ड म्हटलं जाते, सिनोनिम म्हटलं जातं. ठीक आहे. बघा माझा टार्गेट काय होतं की बा तुम्हाला हे पाच पार्ट बनवायचे आणि एका पार्टमध्ये 10 प्रश्न ठेवायचे, जेणेकरून एका प्रश्नाला चांगला वेळ देता येईल. बरोबर आहे. कारण हा एक प्रश्न तुमचं भविष्य घडवणारा आहे. ज्याच्याकडे संयम नाही आहे तो लेक्चर डिलीट किंवा स्किप करू शकता, काही हरकत नाही. पण ज्यांना पोस्ट काढायची आहे, ज्यांच्याकडे संयम आहे, ज्यांच्याकडे वेळ आहे, ज्यांना करायचं आहे, पाहायचं आहे की यापैकी जर शब्द कोणता पेपरला आला किंवा कोणत्याही पेपरला आला किंवा याच्या सिनोनिम मध्ये जर कोणता आला तर समजलं पाहिजे. म्हणून संयमानं जो अभ्यास करू शकते त्यानेच हे लेक्चर पूर्ण बघायचं. ठीक आहे ना. आणि गंभीर जे विद्यार्थी असतात अभ्यासाबाबत ते पूर्ण बघतात. तर इकडे चाइल्ड लाईक आहे म्हणजे बालसुलभ, चाइल्ड लाईक म्हणजे लहान मुलांसारखा, पण तो चिल्डिश नाही. चिल्डिश शब्द वेगळा, पेपरला शब्द आला होता. चिल्डिश म्हणजे काय होते, चिल्डिश म्हणजे बच्चा दिमाग. आता हे आपण म्हणतो की ते बुट्टी बच्चे दिमाग आहे, ते बुट्ट बच्चे दिमाग आहे, तो माणूस बच्चे दिमाग आहे. पण चाइल्ड लाईक वेगळा. हा शब्द चाइल्ड लाईक जो आहे तो पॉझिटिव्ह शब्द आहे, पॉझिटिव्ह आहे. आणि चिल्डिश हा शब्द निगेटिव्ह आहे. आता आपल्याकडे 2 माणसं आहेत. एखादा साधा आहे बिचारा, त्याला काही फार डावपेच नाही आहे, आर्टलेस आहे तो. आर्ट म्हणजे काय, कला. एक गाणं आहे ना, सब कुछ सीखा हमने ना सीखी होशियार, दुनिया वाले हमको काहीतरी कहे अनाड़ी, असं गाणं आहे. म्हणजे सब कुछ सीखा हमने ना सीखी होशियार, म्हणजे आम्ही काय मॅड आहो काय, आम्हाला सगळं समजते, आम्ही काय मॅट आहो काय, फक्त एवढंच आहे आम्हाला बा छत्रेपणा जमत नाही, चत्राई जमत नाही, तुमच्यासारखं हुशार असणं जमत नाही, डावपेच समजत नाही, पण आम्ही काय मॅट आहो काय, नाही आम्ही तुमच्याकडे शिकले सवरले आहो, असा अर्थ होते. आणि म्हणून तो आर्टलेस आहे, सिंपल आहे, नेव आहे, तो अनवर्ल्डली आहे, त्याला जगाचं नॉलेज नाही आहे, जग कसं फसवा आहे त्याला हे माहित नाही आहे. तो सिंपल आहे, तो ट्रस्टिंग आहे, तो आर्टलेस आहे. बघा आर्टलेस शब्द आला, तो ग्रीन आहे म्हणजे नौखा आहे, अनुभवहीन आहे. त्याला या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास असला पाहिजे, कारण पुढच्या पेपरमध्ये या खालचे सुद्धा शब्द येऊ शकतात. त्यासाठी तुम्ही आतापासूनच तयार असले पाहिजे. ठीक आहे. मग आता बघा, म्हणजे हे झालं, म्हणजे तुम्हाला समजून घ्या की डिस्मल म्हणजे ग्लुमी होते,
ती सिनोनिम पेअर बरोबर आहे आणि नेव म्हणजे पण आर्टलेस किंवा सिंपल होते, हे सिनोनिम बरोबर आहे. आणि त्याने काय विचारलं, या ठिकाणी बघा, जर आपण ऑप्शन बघितले तर डी ओनली म्हणतो, बी ओनली म्हणतो, ए ओनली म्हणतो किंवा सी ओनली म्हणतो. म्हणजे इथे मल्टिपल ऑप्शन्स नाही आहे, इथे फक्त एक काही पण राहील. मग तुम्ही म्हणाल सर त्याने डायरेक्टच इथंच काउंट नाही केलं बा, 1 2 3 4 ही त्यांनी का नाही दिले? जर मल्टिपल ऑप्शन नाही आहे तर मग त्यांनी इथे का बरं एबीसीडी आणि इथे का बरं 1 2 3 4 दिलं? तर तुमचा वेळ खाण्यासाठी. तुम्हाला समजलं पाहिजे की आपल्याला बघा कसं आहे, इथे जर म्हटलं असतं तर एक उत्तर बरोबर राहिलं असतं, पण तुम्ही जर या ठिकाणी तुमचं उत्तर हे बरोबर आहे, तुम्ही काय कराल, एक दाबाल, चुकून दाबाल, एक क्लिक कराल किंवा त्यावर रेश फाड, मग म्हणाल अरे यार ए आहे, ए इथे आहे, हे इथे ओनली ए बरोबर आहे. बरोबर म्हणजे ते सिनॉनिम्स बरोबर आहे, म्हणजे तुमचा एक मार्ग चुकला. आणि आयोगवाले कसे आहे, ते आर्टफुल आहे, ते धूर्त आहे. पेपर काढणारे त्यांना तुम्हाला कुठेतरी अडकवून ठेवायचं आहे आणि म्हणून ते या पद्धतीचे प्रश्न देतात. इथे जर समजा दोन म्हणजे ए किंवा म्हणजे ए सोबत बी असता किंवा सी किंवा डी असता, दोन असते किंवा तीन असते, तर मग असे ऑप्शन चालले असते. पण जर इथे एकच आहे आणि तो पण एक म्हणजे ए नाही, दोन म्हणजे बी नाही किंवा तीन म्हणजे सी नाही, तो वेगळा टाकतो, तो ट्रिकी टाकतो. म्हणजे इथे जर तुम्हाला समजून राहिलं की बा डिस्मल आणि ग्लुमी सारखा आहे, नेव आणि आर्टलेस किंवा सिंपल सारखा आहे, इथं उत्तर मिळालं, ए उत्तर आहे. ए कुठे आहे? ए इथे आहे, इथे आहे. उत्तर 3 बरोबर आहे. मग हे जे बी सी आणि डी आहे हे चुकले कसे, चुकले कुठे, की त्यामध्येही काहीतरी बरोबर आहे, ते आपल्याला बघणं गरजेचं आहे. त्यासाठीच आपला हा अभ्यास आहे. आणि म्हणूनच एका लेक्चरमध्ये एका पार्टमध्ये मला 10च प्रश्न टाकायचे होते, कारण ते सविस्तर शिकता येते. एकदम घाई गडबडीत कुत्र्या मागे लागल्यासारखं शिकण्याचा फायदा नाही आहे. ठीक आहे, आपण तसं नाही शिकवत. ठीक आहे, मग आता बघा, ए तर आपण बरोबर केलाच, त्याचं उत्तर आपण ए बरोबर लिहिलंच, पण आपल्याला इथे बी सी डी बघायचं आहे. का बरं बघायचं आहे? कारण पेपरला एकदा हे शब्द आले, चिटकले का बरोबर त्याच्या अवतीभोवती समोरचे पेपर्स फिरतात आणि म्हणून या गोष्टी करणं गरजेचं आहे. आता बघा, पायस म्हणजे काय, तर पायस म्हणजे होते धार्मिक. जो माणूस सात्विक आहे, धार्मिक आहे, देवधर्म करतो, ठीक आहे, अत्यंत निष्ठावंत आहे, धर्मनिष्ठा आहे, डिवोट आहे, गॉड फिरिंग, देवभक्त आहे, म्हणजे देवाला भिणारा आहे, पापभिरू आहे. कथा कीर्तन आदी कांच्या योगी पाप भिरुता अंगी वागे, राष्ट्रांत तुकडोजी महाराज ग्रामगीतेत म्हणतात की बा तो पापभिरू आहे. ठीक आहे, होली म्हणजे पवित्र आहे. ठीक आहे, आता धार्मिक आणि पवित्र याचा काही संबंध नाही बरं. एखादा माणूस खूपच धार्मिक असते, मायबीन थोड भस्म टिळा नेटाण हे देन वारण, इकडे नालायक असते स्वभावात, तो काय पवित्र आहे काय? नाही. पण एखादा माणूस मंदिरात जात नाही पण भूतदया करतो, माणसांवर प्रेम करतो, तो पवित्रच आहे. म्हणजे इथे सुद्धा कॉन्ट्रावर्सी होऊ शकते. म्हणजे जो धार्मिक आहे तो पवित्र असेलच असं नाही, आणि जो पवित्र आहे तो देवभक्त असेलच असं नाही. परंतु एक जेव्हा मोघम आपण स्वरूप बघतो एखाद्या शब्दाचं, तेव्हा सिनॉनिम्स म्हणून आलेले सर्व शब्द हे एकसारखे मानले जातात आणि म्हणून या गोष्टी गरजेच्या आहे याचा अभ्यास करणं. किंवा तो सेंटली आहे. आता सेंट म्हणजे काय? सेंट म्हणजे संत. सेंट म्हणजे काय होते? संत. पण मी जर हा SENT लिहिला तर सेंट म्हणजे काय? तर तो सेंट म्हणजे सेंड चा पास्ट टेन्स होते किंवा पास्ट पार्टिसिपल होते, म्हणजे V2 किंवा V3 होते. किंवा मी जर म्हटलं असेल सेंट, SENT सेंट, आता हा सेंट म्हणजे काय तुम्ही कमेंट करा, ठीक आहे ना. किंवा मग तो फेथफुल आहे, श्रद्धावान आहे, रिव्हिलंट आहे, रेव्हरंट आहे, आदरभाव राखलेला असलेला समोरच्या माणसासोबत, स्पिरिच्युअल आहे, आध्यात्मिक आहे, किंवा रायटर्स आहे, धर्मनिष्ठ किंवा सदाचारी आहे, किंवा व्हर्च्युअस आहे, सद्गुणी आहे. हे प्रश्न, हे शब्द कधी ना कधी पेपर येऊ शकतात. यातला पॉज करा, याला स्क्रीनशॉट काढा आणि तुमच्या डायरीमध्ये लिहून टाका, ठीक आहे ना. मग आता आपल्याला समजून घ्यायचं आहे पायस म्हणजे काय होते? चांगला माणूस, एकंदरीत तो चांगला माणूस. बरं, वाईज म्हणजे काय होते? वाईज म्हणजे चांगला माणूस, हुशार माणूस. वाईज म्हणजे सुज्ञ, समजूतदार, विवेकी असलेला, योग्य निर्णय घेणारा,
सूक्ष्म किंवा विवेकी, बुद्धिमान, ज्ञानसंपन्न, अंतर्दृष्टी, प्रज्ञावान, चाणाक्ष, दूरदृष्टीचा, व्यवहार कुशल म्हणजे वाईज आहे, सेन्सिबल आहे, प्रुडंट आहे, ज्युडिशियस आहे, किंवा तो डिसर्निंग आहे, इंटेलिजंट आहे, नॉलेजेबल आहे, इन्साइटफुल आहे, किंवा तो सेगेसियस आहे. ह्या पेपरला प्रश्न आला होता सेगेसियस, ठीक आहे ना. अस्टेट आहे, श्रूड म्हणजे हुशार, तोही शब्द पेपरला आला होता. अनेक शब्द, अनेक प्रश्न याआधी पेपरला येऊन गेलेले आहेत. गरज आहे टॅकल करण्याची, गरज आहे PYQs योग्य पद्धतीने बघण्याची. ठीक आहे. आपल्या ABC एज्युकेशन ऍपवर मी PYQs टाकलेले आहे, ठीक आहे ना. तर बघा इथे जसं आपल्याला ह्या जोड्या, दोन्ही जोड्या बरोबर वाटल्या, बरोबर आहे आपण समजून घेतलं, तसंच ही सुद्धा जोडी सारखी आहे. मग आता हे बघा रेअर आणि अबंडंट. आता बरोबर रेअर म्हणजे काय होते? रेअर म्हणजे कमी, अभाव, त्या ठिकाणी अभाव आहे एखाद्या गोष्टीचा, रेअर आहे. म्हणजे अनकॉमन आहे, स्कॅर्स आहे, स्कार्स आहे, दुर्मिळ आहे. सेल्डम म्हणजे क्वचित आहे, किंवा इकडे इनफ्रिक्वेंट आहे, क्वचित घडणारा आहे, किंवा एक्सेप्शनल आहे, युनिक आहे, एक्स्ट्राऑर्डिनरी आहे, अनयुज्युअल आहे, लिमिटेड, प्रेसियस. म्हणजे हे सर्व शब्द जरी स्वतःमध्ये वेगवेगळे असले पण तरीही ते रेअर मध्ये एकसारखे सिमिलर येतात. त्याला आपल्याला सिमिलर म्हणता येते. ते नियर बाय असतात, नियर बाय, त्याचे मिनिंग असे नियर असतात, ठीक आहे ना. म्हणून या गोष्टी समजून घ्यायच्या. तर रेअर म्हणजे काय? अभाव आढळणार, अभावाने, म्हणजे तो रेअरली येतो आमच्याकडे, तो एखाद्या वेळेस येतो, क्वचित येतो. रेअर म्हणजे अभाव, ठीक आहे. पण अबंडंट म्हणजे काय? अबंडंट म्हणजे काय होते? भरपूर, प्लेंटीफुल, एम्पल, कॉपियस, प्रोफ्यूज, किंवा इकडे बॉन्टिफुल, जेनरस, रिच, ओव्हरफ्लोईंग, किंवा लॅविश, किंवा नंबर्स, पुष्कळ, न्यूमरस, ते पण म्हणतो आपण त्याला, ठीक आहे ना. म्हणजेच भरपूर, पुरेसा, विपुल, उदंड, समृद्ध, विपुल, ओसंडून वाहणारा, अबंडंट. बरं, अबंडंट म्हणजे हे होते. म्हणजे या ठिकाणी रेअर म्हणजे कमी, अभाव, आणि अबंडंट म्हणजे भरपूर. म्हणजे ही जोडी कशी आहे? ही जोडी सिनोनिम नाही आहे, ही जोडी आहे अँटोनिमची. आणि म्हणून इथे हा ऑप्शन कट होतो, बी कट होतो. का बरं? त्याने विचारलेला आहे करेक्ट सिनोनिम, हा तर अँटोनिम आहे, बरोबर. हा समजून घ्या, हे अबंडंट आहे. आणि मी जर म्हटलं असेल अबॅन्डन, याचा अर्थ काय होतो? अबॅन्डन शब्द पेपरला आलेला आहे, अबंडंट पण आलेला आहे. बरेच शब्द पेपरला ऑलरेडी आलेले असतात, ते आपल्याला बघायचे असतात, ठीक आहे ना. हा पण आलेला आहे मॅड मध्ये, इन्सेन, ठीक आहे ना. आता बघा, अबंडंट आणि अबॅन्डन जवळपास सारखे शब्द वाटतात, परंतु इथे स्पेलिंगचा फरक आहे. इथे यू आहे, इथे ए आहे, इथे अबॅन्डंट आहे, इथे अबॅन्डॉन आहे, DON आहे. अबॅन्डन म्हणजे काय होते? त्याग करणे, त्याग करणे. म्हणजे आपण ज्याला गिव्ह अप म्हणतो, गिव्ह अप. आता गिव्ह अप म्हणजे काय होते? गिव्ह अप म्हणजे त्याग करणे किंवा सोडून देणे. पण लहान सहान गोष्टींचा त्याग, मी बिड्या सोडल्या मी त्याने सिगरेट सोडली, दारू सोडली, त्यानं लोकल बोलणं सोडलं, त्यानं 10 रुपये सोडून दिले त्याचे. पण अबॅन्डन म्हणजे काय होते? मोठा त्याग, राजत्याग करणे. मी मोठं पद सोडलं, मी पंतप्रधान पद सोडलं, मी मोठी प्रॉपर्टी सोडली. अबॅन्डन आणि गिव्ह मध्ये हा फरक आहे, समजलं ना. मग हेही आपल्याला समजलं पाहिजे. म्हणजेच इथे काय, इथे हे वाक्य कसं आहे? अबॅन्डन आणि रेअर हे शब्द अँटोनिम आहे, म्हणजे आपल्याला चालणार नाही. मग मॅड म्हणजे काय? म्हणजे आपल्याला हे बरोबर आहे, हे मात्र चुकीचं आहे. मग आता मॅड म्हणजे काय? मॅड म्हणजे मॅड, वेडा. आपल्याला समजतो मॅट आहे का बे, पण तो मॅट म्हणजे आपण त्याला मॅट म्हणतो, तो मॅट असतो ओरिजिनल. पण ऍक्च्युली हा शब्द जो आहे मॅड, तो क्रेज आहे, क्रेझी, मॅड आहे. क्रेझी किया रे, क्रेझी किया रे. तर तो क्रेझी किया रे म्हणजे काय? मला तू वेड बनवलं, मॅड बनवलं. या देशाला स्वातंत्र्य वेड्यांनीच दिलं. जंतर मंतरवर जे बसलेले आहे ते वेडेच आहे, वेडे आहे एका ध्येयासाठी, समजला ना. म्हणजेच काय, एका गोष्टीसाठी वेड असणे. तुम्हालाही वेड व्हावं लागेल मेन्स परीक्षेसाठी. नुसतं जीएस नका करू वर्षभर. जीएसचा अभ्यास करणं गरजेचं आहेच, प्रश्नच नाहीये, तो क्लास भागणार नाहीये. पण जीएस सोबत जो पोरगा वर्षभर 1-2 तास इंग्लिशला आणि मराठीला देतो, तो पास होतो, त्याचा निकाल लागतो. नाहीतर बाकीच्यांचा निकाल लागतो, ठीक आहे. म्हणून करणं गरजेचं आहे. मॅड आणि इन्सेन एकच शब्द आहे. इन्सेन म्हणजे वेडाच होते, क्रेझी, ल्युनॅटिक. आता ल्युनॅटिक म्हणजे काय होते? विक्षिप्त. तो ओरिजिनल मॅड असतो. हा,
ल्युनॅटिक. परंतु हा जो मॅड आहे याला दोन शब्द आहे. एक तर तो मॅड असतो, एक तर तो वेडा असतो एखाद्या गोष्टीला अनुसरून. मी मॅड आहे. मी जर म्हटलं आय एम मॅड, मी मॅड आहे, पण मी मॅड कशासाठी आहे? मी मॅड आहे तुम्हाला इंग्लिश ग्रामर समजलं पाहिजे या गोष्टीसाठी. मी मॅड आहे भरपूर चांगले कंटेंट्स तुमच्यासाठी आणण्यासाठी, या पद्धतीचं. ठीक आहे ना. तो मॅड आहे, ती मॅड आहे माझ्यासाठी. क्रेझी, क्रेझी आणि मॅड जो आहे हा शब्द, हे शब्द जरा पॉझिटिव्ह आहे. इन्सेन आणि ल्युनॅटिक हे शब्द निगेटिव्ह आहे. ठीक आहे ना. मग आता इथे डिरेगस आहे, डिरेक्ट आहे, किंवा अनबॅलन्स्ड आहे, सायकॅटिक आहे, सायकॅटिक मनोविकार ग्रस्त. ठीक आहे ना. हे शब्द समजून घ्यायचे. म्हणजे मॅड म्हणजे इन्सेन हा शब्द आहे पॉझिटिव्ह, म्हणजे सिनोनिम. पण मग स्लाय म्हणजे सायलेंट होते काय? स्लाय म्हणजे काय होते? स्लाय म्हणजे धूर्त, स्लाय म्हणजे चत्रा, हुशार, कपटी, चलाकी, क्राफ्टी. ठीक आहे. वायली इथे डेव्हियस, श्रूड, चाणाक्ष, किंवा बरं चाणक्य वेगळा, चाणक्य गल्लोगल्ली चाणक्य झाले आता. चाणाक्ष वेगळा, चाणाक्ष हुशार, चाणक्य म्हणजे हे चाणक्य गल्ली गोबडात फिरणार. ठीक आहे ना. हे स्नर्की म्हणजे काय होते? स्निकी म्हणजे चोरटा किंवा लपून वागणारा. ट्रिकी आहे, फॉक्सी आहे, गेलफुल आहे. याचा अर्थ होतो कपटी असणे, चाणाक्ष असणे, चतुर असणे, हुशार असणे, आर्टफुल वागणे. ठीक आहे. परंतु सायलेंटचा काही संबंध नाहीये. सायलेंट म्हणजे काय होते? शांत, म्यूट, साऊंडलेस, नॉइसलेस, स्टील, स्पीचलेस, टॅक्टिझम, टॅसिटर्न, रेटिसन, हुश किंवा वर्डलेस, निशब्द, मितभाषी, स्थिर, मूक, शांत. हे शब्द आहे. याचा काही हे काही बघा. स्लाय म्हणजे स्लाय पाहिला आपण, धूर्त आहे. हा शांत आहे. हे तर अँटोनिम झालं, सिनोनिम नाही झालं. याला काय पाहिजे आहे? याला पाहिजे करेक्ट सिनोनिम. पण हा अँटोनिम आहे. म्हणजे इथे हे बरोबर आहे आणि हे दोन चुकलेले आहे. त्यामध्ये ही जोडी बरोबर आहे, पण ह्या जोडीने अँटोनिम दाखवले, त्याला पाहिजे सिनोनिम. समजलं? मग आता बघा 4 नंबर बघा. डिनाय म्हणजे काय होते? एखादी गोष्ट अमान्य करणे, डिनाय करणे, सोडून देणे, टाकून देणे. डिनाय करणे, नकार देणे, नाकारणे, नम्रपणे नकार देणे, स्वतःशी संबंध नसल्याचे भासवणे, किंवा ठामपणे नकार देणे, विरोध करणे, खंडन करणे, निगेट, अमान्य करणे. हे शब्द जे आहे रेफ्यूज, रिजेक्ट, डिक्लाइन, डिसओन, किंवा हे बघा हे निगेट, डिस्प्यूट किंवा कॉन्ट्राडिक्ट, रेप्युडाइट, हे शब्द आज ना उद्या पेपरला येणार आहे. आणि म्हणून या गोष्टी केल्या वाचून पर्याय नाही, आता अभ्यास करत चला. ठीक आहे ना. आणि म्हणून बघा, डिनाय म्हणजे रोखणे होते, रेफ्यूज म्हणजे काय? नाकारणे होते. काही संबंध नाही आहे. रेफ्यूज म्हणजे नाकारणे, काही संबंध नाही आहे. म्हणजे हे याला काही, याच्यात काही मेळ बसत नाही. आयडियल आणि बिझी. आयडियल वेगळा, तो आदर्श होतो. आयडल म्हणजे आळशी आहे. एक माणूस बिझी आहे आणि एक माणूस आळशी आहे आणि एक माणूस बिझी आहे. काय झालं? विरुद्ध झालं. सिनोनिमस झालं काय? नाही. म्हणजे आळशी आहे, लेझी आहे, इनॅक्टिव्ह आहे, आयडल आहे, रिकामा आहे, स्लॉथफुल आहे. आपले जे बसले असते बेंचावर गावात किंवा चौकात बसले असते, याच्या त्याच्या उन्ह्या काढत असते. ठीक आहे. तो इंडोलेंट आहे, तो अनएम्प्लॉईड आहे, तो डॉर्मंट आहे, तो लेझरली आहे, तो अनऑक्युपाईड आहे, जॉबलेस आहे. असे अनेक शब्द पेपरला येत असतात, किंवा हे आपल्याला आपल्या डोक्यात ठेवायचे असतात. ठीक आहे ना. म्हणून आता आपण काय बघितलं की हेच बरोबर आहे, हे 3 चुकीचे आहे. आपलं पहिल्याच 10 सेकंदात उत्तर निघालं होतं, 10-12 सेकंदात किंवा अर्ध्या मिनिटात. ठीक आहे ना. जास्त लावायचं नाही. म्हणून आपण तेव्हाच बघितलं हे उत्तर करेक्ट आहे. ए करेक्ट आहे म्हणजे एक नाही, ए करेक्ट आहे म्हणजे एक नाही, ए जिथे आहे ते करेक्ट आहे. बरोबर. आपण मग इथे इतका टाइमपास का बरं केला? आपण या शब्दांचाही अभ्यास केला, कारण पुढे हे शब्द येऊ शकतात म्हणून, आणि हे ऑलरेडी पेपरला आलेले आहे यापैकी काही. ठीक आहे ना. चलो आपण बघा 52वा प्रश्न बघू. त्याच पद्धतीनं बघू. सिरियसली अभ्यास करणाऱ्यांनी जास्त विचार करायचा नसते वेळेचा, कारण आपल्याला कंटेंटवर फोकस करायचा असतो, आपल्या वेळेवर नाही. ठीक आहे. इथे पण त्याने काय केलं? ABCD असे वाक्य दिले. या ठिकाणी वाक्य म्हटलं 4 जोड्या दिल्या. तो काय म्हणतो?
चूज फ्रॉम द फॉलोइंग एन ऑप्शन विथ अ करेक्ट अँटोनिमस वर्ड पेअर. म्हणजे जसा हा प्रश्न आहे 51वा तसाच त्याने काय केलं 52वा सुद्धा प्रश्न दिला. ते सारखेच त्याने दिले. त्याला काय म्हणायचं आहे, एका ठिकाणी सिनोनिम साठी वेळ टाइमपास करा, एका ठिकाणी अँटोनिम साठी टाइमपास करा. आता तो जमाना गेला. या शब्दाचं सिनोनिम ओळखा, खाली 4 ऑप्शन्स. या शब्दाचं अँटोनिम ओळखा, खाली 4 ऑप्शन्स. तो जमाना गेला. हे मेन्स आहे, ही अधिकाऱ्यांची पोस्ट आहे. इथे बनल्यानंतर अधिकारी बनतात. आणि जर सगळ्या सरळ सेवा MPSC घेईल तर असेच प्रश्न पेपरला येईल. थोडेफार कमी दर्जाचे येईल, कमी येईल, लहान येईल, हलकी येईल, पण जास्त हलके MPSC टाकू शकत नाही. म्हणून समजून घ्या, याचा अभ्यास करणं गरजेचं आहे, कंपल्सरीच आहे. ठीक आहे. माझं बघा, ह्युमिनिटी म्हणजे काय आणि ॲरोगन्स म्हणजे काय. जर हे अँटोनिम असेल तर आपण अँटोनिम लिहू. आता ह्युमिनिटी म्हणजे काय होते, लोकांसोबत चांगलं वागणे. ह्युमन म्हणजे काय, माणूस, माणसासारखं वागणे, माणूस म्हणून सन्मान देणे, कोणासोबतही नम्रतेने वागणे. मग मॉडेस्टी आहे, मीकनेस आहे. मीक म्हणजे काय होते, मीक 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 म्हणजे एखादा माणूस खूप सौम्य असतो, तो विनयशील असतो, तो नम्र असतो, त्याला मीक म्हटलं जातं. ठीक आहे ना. मग मीकनेस म्हणजे काय होते, विनयशीलता वगैरे. हंबल म्हणजे काय, विनम्रता. रिस्पेक्टफुलनेस आदरभाव. कर्टसी सौजन्य. म्हणजेच काय, ह्युमिलिटी म्हणजे काय होते, नम्रता. आणि दुसरं काय, ॲरोगन्स. ॲरोगन्स म्हणजे काय होते, ॲरोगन्स म्हणजे गर्व, प्राईड, कन्सिट, व्हॅनिटी, किंवा इकडे हॉटीनेस, किंवा इकडे इगोटिझम, हर्बस, किंवा इकडे सुपेरियोरिटी, सेल्फ इम्पॉर्टन्स. स्वतःचीच लाल आहे बाबा, मीच लाल, मीच हुशार, मीच असा, मीच तसा, असं म्हणतो आपण. ठीक आहे ना. किंवा इकडे ओव्हर बिअरिंगनेस, घमेंडखोर स्वभाव असणे. किंवा इकडे पॉम्पोसिटी, बढाईखोरपणा, आत्मप्रौढी मिरवणे, आम्हीच बा मोठे ना, आम्हीच असे आम्हीच तसे म्हणणारे. ठीक आहे. म्हणजे एका ठिकाणी ह्युमिलिटी आहे, विनम्रता आहे, आणि दुसऱ्या ठिकाणी ॲरोगन्स आहे, आत्मप्रौढी आहे, गर्व आहे, अहंकार आहे. ठीक आहे ना. आणि म्हणून हे बरोबर अँटोनिम झालं. म्हणजे इथे याने याचे तत्व पूर्ण केले. दुसरी गोष्ट आहे मॉर्बिड आणि हेल्दी. आता मॉर्बिड म्हणजे काय हो, तर मॉर्बिडचा अर्थ काय होतो, हा एका रोगासंदर्भात आहे. तो विकृत असेल, तो एखाद्या भयंकर गोष्टीने बाधित असेल, किंवा त्याला एखाद्या भयंकर गोष्टीचं आकर्षण असेल, किंवा उदास असेल, तो रोगट असेल, मग त्याला ग्रीम आहे, ग्लुमी आहे, डिस्मल आहे. ग्लुमी डिस्मल बघितलेला आहे आपण. डिप्रेसिंग आहे, मेलँकोली आहे, ब्लिंक आहे, ओमनियस आहे, डार्क आहे. त्यात तो विषण्ण आहे, अविषण्ण अवस्थेत आहे, तो निराशाजनक आहे, तो अशुभ संकेत देणारा आहे, अंधकारमय आहे, निराशाजनक आहे, भयावह आहे. किती शब्द म्हणता येते आपल्याला. अभ्यास करणं गरजेचं. पॉज करून स्क्रीनशॉट मारून घ्या. ठीक आहे ना. म्हणजेच काय, एका ठिकाणी तो असा आहे, मॉर्बिड आहे, आणि एका ठिकाणी हेल्दी आहे, स्ट्रॉंग आहे. म्हणजे मग हे बरोबर अँटोनिम झाले. म्हणजे हे पण अँटोनिम आणि हे सुद्धा अँटोनिम. म्हणजे इथेही उत्तर एच आहे. ए कुठे आहे, आता इथे मात्र ए हा 2 मध्ये आहे. म्हणून ए म्हणजे एक नाही. ए म्हणजे जिथे ए आहे ते ए आहे 2 मध्ये, आणि म्हणून हे दुसरं उत्तर बरोबर. समजलं. मग आता खालचे प्रश्न पाहायचे नाही काय, आपल्याला उत्तराचे मतलब आहे का समजून घ्यायचं आहे, समजून घ्यायचं आहे. तर यायचे आहे आयोगाने शीट द्यायची आहे, ते नंतर पाहू आपण. कदाचित आपणही चुकू शकतो. आयोगाचा जर हुशार माणूस असेल, त्याचा दिमाग वेगळा फिरत असेल, तर आपणही चुकू शकतो. परंतु आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. जेव्हा आता बघा, हे एक्सट्रिन्सिक म्हणते, एक्सट्रिन्सिक किंवा एक्सटर्नल. एक समजून घ्या, जेव्हा जेव्हा असं एक्स येते, एक्सटर्नल, एक्स्ट्राऑर्डिनरी, एक्स्ट्रोवर्ड, तेव्हा तो बाहेरचा मानला जातो. आणि जेव्हा इंट्रोवर्ड म्हटलं जाते किंवा इंटरनल म्हटलं जाते, इन हा प्रिफिक्स लावला जातो, तेव्हा तो आतला म्हटलं जाते. मग आता या शब्दांचा अर्थ काय होतो, बाह्य. ठीक आहे. पण तरीही तुम्हाला माहित नसेल, काही काही शब्दांना माहित नसेल, पण तुम्हाला एक्स एक्स दिसते ना, याचा अर्थ काय होते, याचा अर्थ तुम्ही समजून घ्यायचा असतो की एक्स एक्स जर दिसला तर तो सारखा आहे, तो अँटोनिम नाही आहे, तो सिनोनिम आहे. म्हणजे आपलं हे उत्तर चुकलं या ठिकाणी, दुसरं बघण्याची गरज नाही. आणि बघितलं आपण तर फाल्स म्हणजे रॉंग होते. हे सिनोनिम आहे, हे आहे, पण हे अँटोनिम नाही आहे.
बरोबर आहे, हे सिनोनिम आहे, हे सिनोनिम आहे, उत्तर चूक आपलं, बी नाहीच आहे. मग बरं माइल्ड म्हणजे काय होते? माइल्ड, माइल्ड म्हणजे बरं फाल्स दिलेलं आहे या ठिकाणी, फाल्सचे पण इथं हे करून घ्या, म्हणजे फाल्सचे पण या ठिकाणी तुम्ही एक स्क्रीनशॉट मारून घ्या, ठीक आहे. बरं माइल्ड म्हणजे काय होते? माइल्ड म्हणजे तो खूपच माइल्ड आहे, सौम्य आहे. माइल्ड म्हणजे सौम्य आहे, ठीक आहे. किंवा एक सिगरेट पण आहे गोल्ड माइल्ड असं काहीतरी, मला माहित नाही काय माइल्ड. तर जेंटल म्हणजे सौम्य, सॉफ्ट आहे, तो मॉडरेट आहे, लिनियंट आहे, टेंडर आहे, काम शांत आहे, लाईट म्हणजे हलका आहे, म्हणजे डोक्यानं हलका नाही, असा हलका आहे तो, म्हणजे तो मस्त म्हणतो तो सौम्य आहे मग आणि हार्श म्हणजे काय? हार्श ऐकतच नाही तो, हार्श म्हणजे एकदम खतरनाक माणूस, ठीक आहे. म्हणजे ही जोडी बरोबर सिनोनिम आहे, म्हणजे अँटोनिम आहे, हे बरोबर आहे. समोरचं काय लिबर्टी म्हणजे फ्रीडम होते, लिबर्टी स्वातंत्र्य, फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य, म्हणजेच लिबर्टी म्हणजे काय होते? फ्रीडम, इंडिपेंडन्स किंवा ऑटोनॉमी किंवा सेल्फ रूल, ठीक आहे. आणि म्हणून या ठिकाणी हे शब्द सिनोनिम झाले, पण म्हणून हे चुकलं. आता याला काय पाहिजे? याला पाहिजे अँटोनिम, याला पाहिजे अँटोनिम. म्हणून या ठिकाणी हे सगळं हे तर जुळलं, पण हे जुळलं नाही ना, म्हणून इथे जसा बी चुकीचा आहे तसा सी पण चुकीचा आहे. आता डी बघू आपण. मोशन म्हणजे काय होते? मोशन म्हणजे काय होते? हालचाल करणे. बरं मोमेंट, मोमेंट म्हणजे मोमेंट बघा, मोमेंट म्हणजे काय होते? मोमेंट म्हणजे क्षण, आणि मुवमेंट म्हणजे काय होते? फरक आहे. मुवमेंट म्हणजे काय होते? मुवमेंट म्हणजे होते हालचाल करणे किंवा चळवळ, मुवमेंट राबवली आम्ही, ठीक आहे. तर मुवमेंट आहे, किंवा मुवमेंट गती होती, मोशन आहे, ऍक्टिव्हिटी आहे, इकडे हालचाल आहे, इकडे लोकोमेशन आहे, मोबिलिटी, ऍक्शन, शिफ्ट, प्रोग्रेस म्हणजे समोर जाणे, हालचाल करणे काहीतरी. जरी शब्द 100% एकमेकाला सिनोनिम नसले, पण ते जवळपास सारखे असतात, म्हणून ते पेपरला येतात जवळपास सारखे म्हणून, ठीक आहे. पण या ठिकाणी मोशन हालचाल आणि रेस्ट म्हणजे काय होते? आराम. म्हणजे इथे हे अँटोनिम जुळते, हे शब्द बरोबर आहे. पण मास्टर म्हणजे काय? ओनर. एखाद्या गोष्टीचा मास्टरच नाही, तो ओनर आहे, ठीक आहे. सर्कस, सर्कस मधला मास्टर असतो, म्हणजे तो काय जवळपास त्या सिंहाचा ओनर असतो, किंवा तो त्याच्या पर्टिक्युलर कॅबिनचा तो ओनर असतो, बरोबर, मास्टर आहे तो. आपण काय म्हणतो? अरे मास्टर आहे तो, ठीक आहे. किंवा मिस्त्री, तो ओनर असतो एखाद्या गोष्टीचा, या पद्धतीचं. म्हणून हे सिनोनिम होते, हे अँटोनिम झालं. म्हणून काय झालं? हे तर सिनोनिम आहे, त्याला काय पाहिजे आहे? त्याला पेअर्स पाहिजे, त्याला दोन्ही पाहिजे, एंटोनिम. आणि म्हणून इथे हे झालं बरोबर अँटोनिम, म्हणजे मॉर्बिड विरुद्ध हेल्दी झालं, आणि ह्युमिनिटी विरुद्ध ॲरोगन्स झालं. आणि म्हणून ए करेक्ट आहे, आणि बी सी डी हे इनकरेक्ट आहे. ए कुठे आहे? ए म्हणजे एक का? नाही, ए आहे 2 मध्ये, म्हणून पर्याय क्रमांक 2 बरोबर. हे असं बघायचं असते आपल्याला. 53 प्रश्न बघा. आयडेंटिटी, कारण 1 ते 50 हे मराठी असतात, ठीक आहे ना, आणि इकडे 51 ते 100 हे इंग्लिश असतात, ठीक आहे ना, 100. मग 53 बघा, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. आता हे जे आहे आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स, हा खूपच मोठा टॉपिक आहे. या ठिकाणी आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स हा कोणत्याही चॅप्टरवर येऊ शकतो. ग्रामरमध्ये जवळपास 20-25 चॅप्टर्स भरतात, त्यामध्ये कोणत्याही चॅप्टरवर हा प्रश्न येऊ शकतो. म्हणून तुमचा अभ्यास अत्यंत इत्यंभूत असणं गरजेचं आहे, अत्यंत एक एक गोष्टीला अनुसरून असलेलं गरजेचं आहे. तो आर्टिकलवर येऊ शकतो, तो प्रपोजिशनवर म्हणजे पार्ट ऑफ स्पीचवर येऊ शकतो, तो व्हॉइसवर येऊ शकतो, डिग्रीवर येऊ शकतो, डायरेक्ट इनडायरेक्टवर, कशावरही, टेन्स, मॉडल्स कशावरही येऊ शकतो. आणि म्हणून पाहायचं असते आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स हे कशावर डिपेंड आहे ते बघू आपण. आता कधी कधी करेक्ट विचारतात, कधी कधी इनकरेक्ट विचारतात, ठीक आहे ना. मग आता बघा, इथे 1 आणि 2 असे वाक्य दिलेले आहे. हे वाक्य काय आहे म्हणजे ते बघायचं आपल्याला, ठीक आहे. दीज इव्हेंट्स लीड अप टू इस्टॅब्लिशमेंट ऑफ रिपब्लिक, किंवा दीज इव्हेंट्स कल्युमिनेटेड इन द इस्टॅब्लिशमेंट ऑफ अ रिपब्लिक. म्हणजे रिपब्लिक म्हणजे काय होते? बरं, इस्टॅब्लिशमेंट ऑफ द रिपब्लिक म्हणजे काय होते? द इस्टॅब्लिशमेंट ऑफ द रिपब्लिक म्हणजे रिपब्लिक काय? लोकशाही, लोकशाहीची स्थापना करण्यासाठी दीज इव्हेंट्स, दीज म्हणजे काय होते? दीज बघा, धीस, धीस, धीस म्हणजे काय होते? धीस म्हणजे हा, आणि दीज म्हणजे अनेक वचन, दीज हे. मग हे इव्हेंट्स, जे काही इव्हेंट झाले असतील, आपला देश स्वातंत्र्य होण्यासाठी, आपला देश
प्रजासत्ताक होण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी, अनेक राजकीय पुढाऱ्यांनी, अनेक समाजसेवकांनी, अनेक लेखकांनी आपल्या लेखनात झिजवल्या, अनेकांनी गोळ्या झेलल्या, अनेकांनी कायदे केले, म्हणजे कायदेशीर मार्गाने लढा दिला, अनेकांनी जेल भोगले. हे सगळे इव्हेंट्स जे होते त्यांनी काय केलं, लीड अप टू, आता ही जी लीड अप टू आहे ही आहे फ्रेज, आणि इकडे कल्मिनेटेड इन आहे हे आहे फ्रेज. तर इथे विचारलं कोणती फ्रेज बरोबर आहे बा, म्हणजे ह्या इव्हेंट्सनं काय केलं, आपल्या ठिकाणी किंवा कोणातरी देशामध्ये इथे समजा इस्टॅब्लिशमेंट केली, कशाची, तर रिपब्लिकची, लोकसत्तेची, लोकशाहीची स्थापना करण्यामागं या गोष्टींचा हात आहे, असा त्याचा एकंदरीत अर्थ होते. तर बघा, लीड अप टू आणि कल्मिनेटेड इन. आता होऊ शकते जे नवीन मुलं आहे त्यांचा अभ्यास फार नसतो, त्यांना अजूनही कोणते क्लास लावलेले नसतात, त्यांना कोणी शिकवलेलं नसते, ते डायरेक्ट पेपरला येतात, ठीक आहे ना, किंवा सरळ सेवेमध्ये कोणी येतात, हौसे गौसे नवसे, ठीक आहे. पण मेन्समध्ये तर ते अभ्यास करणारे मुलं पोचतात. परंतु पहिल्या याच्यामध्ये जर पहिल्या टर्ममध्ये जर आपण अटेम्प्टमध्ये जर प्री क्रॅक केली असेल आणि मेन्सला आलो असेल तर ते सुद्धा विद्यार्थी नवीनच आहे इंग्लिशमध्ये, त्यांचा अभ्यास कदाचित कमी असेल, तर त्यांना ह्या गोष्टी माहीत नसतात. ह्या ज्या गोष्टी आहे, मी तुम्हाला सांगून राहिलो, ह्या ज्या गोष्टी आहे लीड अप टू, त्याच्या डोळ्याखालून कधी ना कधी गेलं असेल तर ठीक, नाही तर गेलं वाया, ठीक आहे. तर लीड अप टू आणि कल्मिनेटेड इन या दोघांचाही अर्थ सेम होते. या दोघांचे अर्थ सेम होते. याचा अर्थ काय होतो की वो एखाद्या गोष्टीसाठी कारणीभूत ठरणे, म्हणजे हे जे इव्हेंट्स आहे, हे इव्हेंट्स या गोष्टीसाठी कारणीभूत ठरले, म्हणजे इस्टॅब्लिशमेंट करण्यासाठी, रिपब्लिकची इस्टॅब्लिशमेंट करण्यासाठी हे इव्हेंट्स कारणीभूत ठरले, याचा फायदा झाला. तर लेड अप टू म्हणजे काय, ते कारण ठरणे, एखाद्या परिणामाची पूर्वतयारी करणे, घटनेकडे क्रमाक्रमाने जाणे. द प्रोटेस्ट लेड अप टू मेजर पॉलिसी चेंजेस, म्हणजे त्या लोकांनी प्रोटेस्ट केला आणि म्हणून देशामध्ये भरपूर पॉलिसीज ह्या चेंज झाल्या, खूप साऱ्या पॉलिसीज, धोरण चेंज झाले. हा परिणाम कशाचा होता, तर या प्रोटेस्टचा, आणि म्हणून इथे लेड अप टू वापरतो आपण. किंवा सेव्हरल इव्हेंट्स, म्हणजे काही इव्हेंट्स लेड अप टू द फ्रीडम मुवमेंट, म्हणजे आपली जी स्वतंत्र चळवळ होती 1947च्या आधी, तर हे काही सेव्हरल म्हणजे काय होते, सेव्हरल विविध इव्हेंट्स, त्याने काय झालं, ह्या गोष्टीसाठी ते कारणीभूत ठरले, तेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. इयर्स ऑफ करप्शन म्हणजे करप्शनची इतके वर्ष होऊन, इतकं करप्शन, लेड अप टू द पॉलिटिकल क्रायसिस, राजकीय संकट. पॉलिटिकल क्रायसिस म्हणजे काय होते, राजकीय संकट. इतकं मोठं राजकीय संकट ओढवण्यामागं आतापर्यंत झालेला भ्रष्टाचार हा कारणीभूत आहे. म्हणजे काय होते, कारण ठरणे, एखाद्या गोष्टीसाठी कारण ठरणे. किंवा द डिस्कशन्स लेड अप टू अन इम्पॉर्टंट डिसिजन, म्हणजे इम्पॉर्टंट डिसिजन घेण्यासाठी हे आमचं डिस्कशन कारणीभूत ठरलं किंवा ते क्रमाक्रमाने समोर गेलं. पॉझिटिव्ह आहे सगळं. हेवी रेनफॉल लेड अप टू सिव्हिअर फ्लडिंग इन द रिजन, म्हणजे त्या भागामध्ये खूपच दर्दनाक फ्लडिंग झालं, म्हणजे पूर आला, एकदम बेकार पूर आला. का बरं, कारण हेवी रेनफॉलमुळे. हेवी रेनफॉल हे कारण ठरलं. म्हणजे आपल्याला लेड अप टूचा वापर असा करायचा आहे. त्याच पद्धतीनं कल्मिनेटेड इन, जे आपण पाहून राहिलो, लेड अप टू आणि कल्मिनेटेड इन या गोष्टींचा वापर सारखाच होतो, ठीक आहे. परिणाम स्वरूप घडणे, म्हणजे इयर्स ऑफ निगोशिएशन्स कल्मिनेटेड इन अ पीस एग्रीमेंट, शांततेचा करार झाला, कारण भरपूर वर्षांचं निगोशिएशन होतं, बोलणी चालू होती, वाटाघाटी चालू होत्या, म्हणून काय झालं, पीस एग्रीमेंट, शांततेचा करार झाला. दोन देशामध्ये असेल कदाचित, ठीक आहे ना. तर कल्मिनेटेड इन ही फ्रेज जी आहे याने भूमिका बजावली. द फ्रीडम स्ट्रगल म्हणजे स्वातंत्र्य चळवळ. कल्मिनेटेड इन इंडियाज इंडिपेंडन्स इन 1947, 1947 मध्ये जे स्वातंत्र्य मिळालं आपल्याला, त्याचा परिणाम, म्हणजे त्या गोष्टीचा परिणाम, म्हणजे ती गोष्ट कशाचा परिणाम होती, तर फ्रीडम स्ट्रगलचा. बरोबर आहे. कल्मिनेटेड इन लक्षात ठेवा. द इन्व्हेस्टिगेशन कल्मिनेटेड इन द अरेस्ट ऑफ द अक्यूज, म्हणजे इन्व्हेस्टिगेशन केली, त्याचा परिणाम काय झाला, कल्मिनेटेड इन द अरेस्ट ऑफ अक्यूज, आरोपीला पकडण्यात आलं. मंथ्स ऑफ हार्डवर्क कल्मिनेटेड इन सक्सेस, म्हणजे महिने आम्ही अभ्यास केला तेव्हा सक्सेस मिळालं.
द डिस्कशन्स कम्युनिटी इन द मेन डिसिजन. ठीक आहे, म्हणजेच काय, जसं आपण इथं बघितलं आपलं द डिस्कशन कम्युनिटी इन लेड अप टू आणि हे लेड अप टू आणि कम्युनिटी इन, हे सगळं सारखंच आहे. यांचा अर्थ समजून घ्या मित्रांनो. इथे त्याने विचारलं हे बरोबर आहे की हे बरोबर आहे, कोणतं करेक्ट आहे, तर दोन्ही करेक्ट आहे. आता आपण बोथ ए अँड बी, बोथ 1 and 2 हे करेक्ट समजू, पण तो जो असेल पेपर काढणारा त्याच्या मनात काय आहे हे आपल्याला आता बघावं लागेल आन्सर की आल्यानंतर, परंतु हेच बरोबर आहे असं समजून चला. ठीक आहे ना. हा, कम्युनिटी इन किंवा लेड अप टू च्या सोबतच तुम्हाला रिझल्ट इन, कम्युनिटी इन, कॉज, ब्रिंग अबाउट, कॉन्ट्रीब्युटेड टू, गिव्ह राईज टू वगैरे हे पण लिहिता येतात. ठीक आहे. आता बघा, चूज द 54 प्रश्न. वेळ खूप झाला आहे की नाही, जाऊ द्या. वेळेचं बंधन पाडू नका. इथे शिकताना शिकायचं आहे ना, समोर चुकायचं नाही ना, अभ्यास करायचा आहे ना, वर्षभर मेन्स एक्झाम काढायची आहे ना, मग किती लेक्चर किती होऊ द्या. मला माहित होतं की 50 प्रश्न मला शिकवायचे असेल तर त्याला 3-4 तास लागेल मला, कारण मला ते फास्ट 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 चालणं मला आवडत नाही. मी शांततापूर्ण शिकवणारा माणूस आहे आणि एक एक गोष्ट पूर्णतः कम्प्लीट करणारा माणूस आहे. ठीक आहे ना, करावं म्हणून करावं नाही. ठीक आहे. मग चूज द ऑड वर्ड फ्रॉम द फॉलोइंग. ठीक आहे ना. मग आता इथे 4 शब्द दिले, नॅशनल, ओरिजिनल, फोकल आणि ॲब्डोमिनल. आता इथे फरक काय असतो, इथे ऑड कोणता शब्द काढायचा असतो आपल्याला, तर याचा अर्थ बघायचा, किंवा अर्थ म्हटल्यापेक्षा त्याचं स्ट्रक्चर पण बघितलं चालते. आता बघा, आपण नेशन जर म्हटलं, नेशन म्हणजे राष्ट्र होते. ओरिजिन म्हणजे काय होते, उगम होते, उगम स्थान होते. याला एल एल हे सफिक्स लागलेला आहे. ठीक आहे ना. एल एल याचा अर्थ आहे बघ, एल एल बघा सफिक्स लागलेला आहे. ठीक आहे. मग आता किंवा ॲब्डोमिन, ॲब्डोमिन या ठिकाणी सुद्धा एल हे सफिक्स लागलेलं आहे. आता ॲब्डोमिन आहे, नॅशनल आहे, ओरिजिनल आहे, याला सफिक्स लागलं एल. पण हे जे एल आहे फोकल, हे काही फोक शब्द नाही आहे कोणता, फोक शब्द कोणता नाही आहे, फोक तो फोकलच शब्द ऑलरेडी आहे. म्हणजे इथे काय होतो, तो फोकल म्हणजे काय होतं, एक सेंट्रल पॉइंटला असलेला फोकल. ठीक आहे ना. तर हा जो शब्द आहे, हा जो एल आहे, तो सफिक्स नाही, म्हणजे हे 3 सफिक्स आहे. आता या पद्धतीनं त्याने विचार केला असेल तर तो बरोबर हे उत्तर देईल. ठीक आहे, 3 नंबर उत्तर देईल पेपर काढणारा. चूज द मिसस्पेल्ड वर्ड फ्रॉम द फॉलोइंग. मिसस्पेल्ड वर्ड. आता हे जे आहे, ट्रँक्युलिटी, सिमेंट्री, ऑकेजनली, प्रिव्हिलेज, आता हे शब्द जर तुमच्या डोळ्याखालून कधीतरी गेले असतील तर तुला मला समजेल. तर गेलेच नसेल, तुम्ही कधी पाहिलंच नसेल, मग काय समजेल, समजणार नाही. म्हणून शब्दार्थ जेव्हा इंग्लिश वाचतो, इंग्लिशची पुस्तकं बघा, इथे पडलेले पुस्तकं माझ्या डिक्शनरीमध्ये, हे शब्द म्हणजे याच्यामध्ये कलेक्शनमध्ये, तर तसंच कलेक्शन तुमचंही असलं पाहिजे. रोजचे न्यूजपेपर्स वाचले पाहिजे, काहीतरी पुस्तकं, कादंबऱ्या, कथा वाचल्या पाहिजे, इंग्लिशमधल्या लहान मुलांची पुस्तकं वाचले पाहिजे, आणि पेपरला आलेले जे PYQs आहे MPSCचे आतापर्यंतचे तेही बघितले पाहिजे. तेव्हा कुठेतरी काय होते, तेव्हा आपल्याला या गोष्टींमधले स्पेलिंग समजतात. वाचन ज्याचं असेल त्याला स्पेलिंग समजते. ठीक आहे ना. नाहीतर मग तुम्ही किती शब्द पाठ कराल. आपण ऑलरेडी लिस्ट टाकलेली आहे, आपल्या ॲपवर पण आहे आणि आपल्या टेलिग्रामवर पण आहे. ठीक आहे. बघा, तर ट्रँक्युलिटी, ठीक आहे, ट्रँक्युलिटी, सिमेंट्री, ओकेजनली, प्रिव्हिलेज हे शब्द याचे अर्थ समजून घ्या. कारण इथे हे शब्द स्पेलिंगसाठी आले. होऊ शकते की पुढं याचं एक तुम्हाला सिनोनिम विचारेल, एखाद्याचा अँटोनिम विचारेल. ठीक आहे. तर आता बघा, हे शब्द ऍक्च्युली ओकेजन जेव्हा म्हणतो ओकेजन, तेव्हा आपण असं ओकेजन म्हणतो, बरोबर आहे, किंवा ओकेजनल म्हणतो, किंवा आपण ओकेजनली म्हणतो. डबल एस नाही लागत या ठिकाणी, हे पाहूनच समजलं पाहिजे की आणि त्याच्यातही हे काय, ते एकच शब्द आहे त्या ठिकाणी, 2 ऑप्शन नाही आहे. एक तर या ठिकाणी म्हणजे 1 2 3 4 पाहिजे होते, त्यांनी काय केलं, शब्द वाढवला, प्रश्न वाढवला, एक्सपान्शन केलं प्रश्नांचं. म्हणून या ठिकाणी ओकेजनली 3 मध्ये आहे. पण ओकेजनली कुठं आहे ते बघायचं आहे. इथे ओकेजनली आहे म्हणजे 3 म्हणजे काय, इथं 3 काय नाही. हे जर 3 तुम्ही लिहिलं, ती जर गडबड केली, केला
इथे ओकेजनली बघा, खाली ओकेजनली बघा, किंवा खाली इथे असं 3 असतं तर ते तुम्हाला लिहायला लागलं असतं, इथे 3 नंबरला नाही, ओकेजनली चुकीचं आहे. मग या शब्दांचे अर्थ काय होते ते आपण बघूया या ठिकाणी. ट्रँक्युलिटी म्हणजे काय होते, शांतता, मनशांती. त्याचा वाक्यात उपयोग बघा बरं. द विलेज इज नोन फॉर इट्स ट्रँक्युलिटी, म्हणजे हे विलेज शांत आहे, त्यासाठी प्रसिद्ध आहे. मेडिटेशन ब्रिंग्स ट्रँक्युलिटी टू द माइंड, म्हणजे काय होते, मेडिटेशन जे आहे, ध्यान जे आहे, आपल्या माइंडला शांत ठेवते. द पार्क प्रोव्हाइड्स ट्रँक्युलिटी अवे फ्रॉम द सिटीज नॉईस, या शहराच्या एकदम गोंगाटातून आम्हाला जे हे पार्क आहे, आमचं जे बगीचा आहे, गार्डन आहे, हे शांत ठेवते. द टेम्पल इज अ प्लेस ऑफ ट्रँक्युलिटी अँड डिवोशन, मंदिरामध्ये शांतता मिळते. ठीक आहे ना. म्हणजेच हे शब्द, यांचे अर्थ, यांचे वाक्यात उपयोग हे जर आपण लक्षात घेतलं तर आपल्याला याचे सहज अर्थ समजेल आणि आपले स्पेलिंग सुद्धा पाठ होईल. दुसरी गोष्ट महत्वाची लक्षात घ्या, ट्रँक्युलिटी जर बघितलं आपण, ट्रँक्युलिटी, तर आता हे असं जर मी स्पेलिंग लिहिलं तर हे सुद्धा बरोबर आहे, ट्रँक्युलिटी बरोबर आहे, पण हे अमेरिकन इंग्लिश नुसार बरोबर आहे. अमेरिकन इंग्लिश, आपण इंग्लंडची इंग्लिश मानतो, ब्रिटिश इंग्लिश मानतो, आणि म्हणून या ठिकाणी डबल एल आपण हे बरोबर लिहितो, म्हणजे नाही तर मग हे बरोबरच आहे. समजलं ना. जसं आपण कलर लिहितो COLOUR, हे आपली इंग्लिश आहे, इंडियन इंग्लिश आहे किंवा ब्रिटिश इंग्लिश आहे, त्यांचं राज्य आपल्यावर होतं म्हणून आपण त्यांना मानतो. ठीक आहे. पण अमेरिकेत हे स्पेलिंग कसं लिहिले जाते, COLOR, आपण या स्पेलिंगला चुकीचं मानतो, पण अमेरिकेमध्ये याला बरोबर मानते. असं आहे सगळं. ठीक आहे ना. या गोष्टी आहे सगळ्या ट्रँक्युलिटी. ठीक आहे. आता सिमेंट्री बघा, सिमेंट्री म्हणजे काय होते, सारखेपणा असणे. जसं आता बघा ताजमहल बघा, जसा वर दिसतो तसाच खाली पण दिसतो, किंवा हे फुलपाखरू बघा, इकडे तिकडे सारखंच दिसते, याला म्हटलं जाते सिमेंट्री. सिमेंट्री म्हणजे काय होते, सममिती, संतुलित रचना, दोन्ही बाजूंनी समानता. ह्याचं उदाहरण बघा, द बटरफ्लाय शोज परफेक्ट सिमेंट्री. बटरफ्लाय जी आहे ही तुम्हाला परफेक्ट सिमेंट्री सांगून राहिली. किंवा मेनी हिस्टॉरिकल बिल्डिंग्स आर डिझाईन विथ सिमेंट्री, म्हणजे अनेक हिस्टॉरिकल बिल्डिंग जे आहे आपल्या देशामध्ये किंवा जगभरामध्ये, ते इक्वलिटीचं दर्शन घडवते. किंवा द ह्युमन फेस युजली हॅज अ डिग्री ऑफ सिमेंट्री, म्हणजे माणसाचा चेहरा बघा असा आहे तसाच इकडे पण आहे. ठीक आहे ना, असा अर्थ. किंवा जॉमेट्रिकल फिगर सच ॲज अ स्क्वेअर हॅव सिमेंट्री, स्क्वेअरला पण सिमेंट्री आहे. ठीक आहे ना, म्हणजे जो इकडे आहे तो तिकडे आहे. नंतर बघा काय आहे, ओकेजनली, तर बघा इथे ओकेजनली एसच एकच दा लागते, एस डबल लागत नसते. कधी कधी किंवा अजून म्हणून होते ओकेजनलचा अर्थ, द विलेज इज नोन फॉर हिज ट्रँक्युलिटी आहे काय, अरे 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 चुकलं. ओकेजनलीचं स्पेलिंग म्हणजे इथं हे सगळं ट्रँक्युलिटीचे आले, ओकेजनली का ते अधूनमधून. ठीक आहे ना. मग बघा हे बघा, प्रिव्हिलेज म्हणजे काय होते, विशेष अधिकार, विशेष दर्जा, विशेष अधिकार, किंवा अरे तो तो तर राजा खास आहे आमदाराचा, त्याला प्रिव्हिलेज आहे जाण्याचं, अंदर जाण्याचं त्या कॅबिन मध्ये, त्याला विशेष अधिकार वगैरे. ठीक आहे ना. म्हणजेच काय, एव्हरी सिटीजन हॅज द प्रिव्हिलेज ऑफ वोटिंग, प्रत्येक नागरिकाला वोटिंगचा विशेष अधिकार आहे, मतदान करण्याचा. एज्युकेशन इज अ प्रिव्हिलेज फॉर मेनी चिल्ड्रेन अराउंड द वर्ल्ड, म्हणजे आपण जर पाहतो तर युनिसेफच्या माध्यमातून भरपूर लोकांना, भरपूर मुलांना शिक्षण प्रोव्हाइड केलं जाते, तो त्यांचा विशेष अधिकार आहे. कारण ही मुलं जगातले समोरचे नागरिक आहे, समोरचे पिल्लर्स आहे जगातले किंवा देशातले, आणि म्हणून युनिसेफ म्हणा किंवा अनेक गव्हर्नमेंट्स म्हणा, त्यांच्यासाठी फुकट म्हणजे फ्री म्हणजे मोफत शिक्षणाची सुविधा वगैरे देतात. ठीक आहे ना, तो त्यांचा अधिकार आहे. ओनली ऑथराइज्ड ऑफिसर्स हॅव द प्रिव्हिलेज ऑफ ऍक्सेसिंग द कॉन्फिडेन्शियल रेकॉर्ड, जिथे कॉन्फिडेन्शियल रेकॉर्ड ठेवले जाते तिथे फक्त ऑथराइज ऑफिसर्सलाच आत जाण्याचा अधिकार आहे. इट वॉज अ प्रिव्हिलेज टू मीट द प्रेसिडेंट, म्हणजे हे माझ्यासाठी विशेष अधिकार होता की प्रेसिडेंटला भेटलो मी. द कॉन्स्टिट्यूशन प्रोटेक्ट्स, संविधान आपलं रक्षण करते, कशाचं रक्षण करते, सर्टन प्रिव्हिलेज ऑफ पार्लमेंट, म्हणजे पार्लमेंटला काही अधिकार, विशेष अधिकार देते. ठीक आहे. प्रश्न नंबर 56 बघा काय म्हणतो हा, याने ABCD वाक्य दिले आणि हा म्हणतो दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ, काय कॉम्प्लेक्स, सिंपल, कॉम्प्लेक्स कंपाऊंड की कंपाऊंड. आता हे काय आहे,
ज्यांचा अभ्यास असेल ग्रामरचा त्यांना बरोबर समजलं असेल, पण ज्यांना अभ्यास नसेल, जे एकदम आले पेपरला असेल, तर त्यांना कदाचित समजणार नाही. वाक्यांचे 3 प्रकार असतात. एक असतो सिंपल सेंटेन्स, एक असतो कॉम्प्लेक्स सेंटेन्स आणि एक असतो कंपाऊंड सेंटेन्स. तर सिंपल सेंटेन्स मध्ये एकच व्हर्ब असते, ठीक आहे, त्यामध्ये एकच गोष्ट लागू होते. परंतु कॉम्प्लेक्स आणि कंपाऊंड मध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्हर्ब असतात, ठीक आहे. आणि कॉम्प्लेक्स मध्ये एक वाक्य दुसऱ्या वाक्यावर डिपेंड असते. कंपाऊंड मध्ये दोन्ही वाक्य इंडिपेंडेंट असतात, दोन्ही वाक्य स्वतंत्र असतात. तो जेव्हा शिकवेल तेव्हा मी तुम्हाला शिकवेल किंवा ऍप मध्ये तुम्ही बघू शकता. इथे इथे बघायचं आहे की काय आहे, ठीक आहे. आणि असेल तर आता दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ म्हणजे काय, आपल्याला त्याने ही सोय करून दिली, जरी प्रश्न मोठा दिला पण त्याने ही सोय करून दिली आहे की तुम्ही एक जरी ओळखला तरी उत्तर काढू शकता, ठीक आहे. मी जर म्हटलं असेल वी डू नथिंग इन द वेस्टलँड. वेस्टलँड म्हणजे काय, पडीक जमीन. पडीक जमिनीमध्ये किंवा बंजर किंवा ओसाड जमिनीमध्ये आपण काही करत नाही, आपण काही करत नाही. म्हणजे या वाक्यामध्ये 2 क्लॉज आहे का, त्यामध्ये एकमेकावर डिपेंड वाक्य आहे का, नाही. मी जर म्हटलं असलं की इफ यू स्टडी यू विल पास, जर तू अभ्यास करशील तर पास होशील, या ठिकाणी हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे, बरोबर आहे. किंवा ही हॅज स्टडीड हार्ड अँड ही गॉट हिज रिझल्ट, तर हे कंपाऊंड सेंटेन्स आहे. या ठिकाणी असं काहीच नाहीये, एकच वाक्य आहे, एकच वर्ब आहे. आणि म्हणून वी डू नथिंग इन द वेस्टलँड, आपण त्या बंजर जमिनीमध्ये काही करू शकत नाही. वी कांट डू एनिथिंग. आणि एकच वाक्य आहे, एकच वाक्य आहे, एकच वर्ब आहे बघा, एकच वर्ब आहे वी डू. आणि म्हणून ते सरळ सरळ काय होते, सिंपल सेंटेन्स होते. संपला विषय. बाकीचे पाहायची गरजही नाहीये हे सिंपल सेंटेन्स आहे का नाहीये. वेळ असेल तर पाहून घेऊ आपण, ठीक आहे ना, वेळ पाहून घ्यायचं. द बोगनविला लुक्स नाईस, हे वेलचं नाव आहे एक बोगनविला, ठीक आहे. लुक्स नाईस, चांगलं दिसते. तर यामध्ये पण लुक्स हा एकच व्हर्ब आहे, म्हणजे तो सिंपलच आहे. शी लेफ्ट ऑल हर मनी टू अन ऑर्फनेज, म्हणजे तिने तिचे सगळे पैसे, सगळं प्रॉपर्टी, सगळं वैभव त्या ऑर्फनेजला देऊन टाकलं. म्हणजे जिथे अनाथ मुलं असतात त्यांना देऊन टाकलं. म्हणजे हे एकच आहे ना, शी लेफ्ट. लिव्ह म्हणजे लिव्ह म्हणजे सोडणे, बरोबर आहे. लेफ्ट त्याचं व्ही टू आहे, पास्ट टेन्स आहे. म्हणून इथे सुद्धा एकच वर्ब आहे, म्हणून इथे याला पण आपल्याला सिंपलच सेंटेन्स म्हणता येते. किंवा ऑल विमेन आर सिम्पली द लव्हिंग सिस्टर्स ड्युरिंग द इलेक्शन्स, लाडकी बहीण योजना. म्हणजे काय होते की सगळ्या बाया आर सिम्पली लव्हिंग सिस्टर्स ड्युरिंग द इलेक्शन्स. म्हणजे एमपीएससी आयोगालाही मान्य आहे की ज्या काही महिलांसाठी योजना तयार केल्या जातात इलेक्शनच्या काळामध्ये, तर फक्त त्या ड्युरिंग द इलेक्शनच असतात. मग लाडक्या बहिणीची केवायसी होते, तिला काढूनही टाकते, तिच्यावर कारवाई होते ना, वसुली होते. लाडके भाऊ लावले 11 महिन्यासाठी, निवडणुका संपल्या, संपला विषय. आता डायरेक्ट तुम्ही भेटला आले हो 4 महिन्यानंतर, 4 वर्षानंतर असं, ठीक आहे. तर ऑल विमेन आर सिम्पली द लव्हिंग सिस्टर्स ड्युरिंग द इलेक्शन, ठीक आहे. इथे पण या ठिकाणी त्याचं काही हे करायचं नाही आपल्याला, पण एक वाक्य बघा. आर म्हणजे इथे हा जो मेन वर्ब आहे, इथं ॲमिजार काय आहे, हेल्पिंग वर्ब आहे. इथे तो मेन वर्बचं काम करून राहिला, इथे एकच वर्ब आहे म्हणून तो सिंपल आहे. असे प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात मित्रांनो, ठीक आहे ना. उत्तर कोणतं बरोबर आहे आपलं, ते 2 नंबरचं. 57 प्रश्न बघा. इथे ए बी सी डी हे 4 वाक्य दिले आणि तो काय म्हणतो, दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ ऍडव्हर्ब क्लॉज, नाउन क्लॉज, ऍडजेक्टिव्ह क्लॉज की रिलेटिव्ह क्लॉज. इथे पण त्याने आपल्याला कठीण प्रश्न दिला. त्याने खूप मोठमोठे वाक्य दिली, 4 वाचता येईना आपल्याला, वेळ नाही तेवढा, समजून नाही राहिलं काही काही प्रपोरांना. पण त्याने एक सोय करून दिली की एक कोणतंही घ्या, ते एक तर ऍडव्हर्ब असेल, ऍडव्हर्ब क्लॉज असेल, किंवा जे नाउन क्लॉज असेल, किंवा ते ऍडजेक्टिव्ह किंवा रिलेटिव्ह असेल. आता आपल्याला समजायला पाहिजे की या ठिकाणी बघा, आय बिलीव्ह दॅट, जे असेल ते समोर आहे, ते नाही वाचलं तरी काही फरक पडत नाही. किंवा दे डिक्लेअर दॅट, ते काय त्याने डिक्लेअर केलं, काशी केली त्याला माहित, पण त्याने काय केलं, आय बिलीव्ह दॅट याच्यावर. म्हणजे मी जर म्हटलं आय बिलीव्ह इन यू, दे डिक्लेअर्ड काय, दे डिक्लेअर्ड द रिझल्ट काय असेल, नाऊन असेल, पण नाऊनच्या ऐवजी काय आलं, हे वाक्य आलं, बरोबर. किंवा द पोलीस सेड दॅट, काय असेल ते, ठीक आहे. इकडे व्हॉट ही सेड इज ट्रू,
म्हणजेच काय, हे सगळं नाऊन क्लॉज आहे. नाऊन क्लॉज म्हणजे काय होते, नाऊन एक नाऊन हेड म्हणून पण हे असते, प्रश्न असते, तो या पेपरला आलेला आहे. नाऊन क्लॉज म्हणजे काय असते की त्यामध्ये नाऊन हे महत्वाचं असते. बरोबर आहे. मी जर म्हटलं असेल आय बिलीव्ह नंतर दॅट नंतर जे आहे ते आपल्याला मान्य आहे, आय बिलीव्ह दॅट, ठीक आहे, म्हणजे जे असेल ते, त्याला आपल्याला नाऊन क्लॉज म्हणतात. म्हणजे मी जर म्हटलं असेल व्हॉट आय सेड इज करेक्ट, व्हॉट ही सेड इज ट्रू इज करेक्ट, म्हणजे जे मी बोललो ते, किंवा मी त्याच्याऐवजी धिस म्हणू शकतो, धिस इज, बरोबर आहे, धिस इज करेक्ट. मग आता धिसच्या ऐवजी काय आलं, व्हॉट ही सेड, नाऊन क्लॉज, बरोबर आहे. आणि म्हणून या ठिकाणी नाऊन क्लॉज होतो. हे एक जरी उत्तर बरोबर माहित राहिलं असतं तरी उत्तर त्या ठिकाणी निघते. नंतर बघा, अ नाऊन फ्रेज इज अ ग्रुप ऑफ वर्ड विथ वर्ब ॲज इट्स हेड. हेडवर प्रश्न आला. आता असं हेड ऍक्च्युली काय असते, एका फ्रेजमध्ये एक शब्द असा असतो ज्यावरून ती फ्रेज कोणती आहे हे समजते आपल्याला, बरोबर आहे. मग आता नाऊन फ्रेज बघा, नाऊन फ्रेज म्हणजे काय होते, नाऊन हेड म्हणजे काय होते, इथे बघा, नाऊन फ्रेज म्हणजे काय होते, शब्दांचा असा समूह ज्यामध्ये मुख्य शब्द हा हेड असतो, तो नाऊन असतो. हेड म्हणजे काय, फ्रेज मधील सर्वात महत्वाचा किंवा केंद्रस्थानी असलेला शब्द. इतर सर्व शब्द त्या हेड बद्दल अधिक माहिती देतात. जसं मी जर म्हटलं असेल द इंटेलिजंट स्टुडंट, आता स्टुडंट काय झाला, मेन कोण आहे. आपण जर नुसतं म्हटलं द इंटेलिजंट, त्याला अर्थ आहे काय, नाही. तर स्टुडंटला महत्व आहे म्हणून स्टुडंट काय झाला, नाऊन झाला. नाऊन बद्दल विशेष म्हणजे कोण सांगते, विशेष माहिती, इंटेलिजंट, ऍडजेक्टिव्ह झाला. त्याबद्दल कोण येते, हे डिटरमायनर झाला, तो पण ऍडजेक्टिव्ह झालो. ऍक्च्युली डिटरमायनर ऍक्च्युली हा ऍडजेक्टिव्हचा ऍडजेक्टिव्ह ऍडव्हर्ब म्हणून मानलं जाते, पण त्याला आपल्याला डिटरमायनर सुद्धा म्हणता येते. जसं आपण म्हटलं अ ब्युटिफुल ओल्ड हाऊस, हाऊस महत्वाचा आहे ना, ते कसं आहे, ओल्ड आहे, ब्युटिफुल आहे, कसं आहे ते नंतरचा भाग आहे. हाऊस महत्वाचं. द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया, तर इथं मिनिस्टर महत्वाचा आहे, बरोबर आहे. तो इंडियाचा असो का कोणी असो, का प्राईम असो कोणी असो, मिनिस्टर महत्वाचा आहे. द यंगर ब्रदर महत्वाचा आहे. द ऑनेस्ट पोलीस ऑफिसर महत्वाचा आहे. म्हणून याला काय म्हटलं जाते, नाऊन हेड. बघा, द नाऊन फ्रेज इज द ग्रुप ऑफ द वर्ड इज नाऊन हेड. समजा ना, नाव तसंही समजा नाऊन म्हटलं तर नाऊन जर तुम्ही टोला मारला असला तरी तो बरोबर राहील, ठीक आहे ना. नंतर बघा इथे, उमेश सेड टू हिज फादर आय नीड मोर मनी. द अंडरलाईन क्लॉज म्हणजे हा जो क्लॉज आहे तो काय म्हणतो, इन द सेंटेन्स काय आहे म्हणतो तो. तर हे एकदम बेसिक प्रश्न आहे, समजून घ्या, याला काही फार मोठं महत्व द्यायचं काम नाही. उमेश काय असतो, दोन गोष्टी असतात. जो बोलणारा असतो, त्याला काय म्हणतो आपण, स्पीकर, ओके, किंवा त्याला आपण रिपोर्टर म्हणतो, बरोबर आहे. जो ऐकतो तो कोण असतो, ऐकणारा कोण असतो, तो असतो लिसनर. म्हणजे इथे बोलणारा उमेश आहे, सेड टू हिज फादर हा लिसनर आहे. म्हणजे स्पीकर कोण, उमेश आहे, फादर कोण आहे, ऐकणारा आहे. आणि म्हणून आणि हा जो आहे सेड म्हणजे काय, से म्हणजे म्हणणे, याचं पास्ट झालं सेड, म्हणजे हा वर्ब आहे ना, से म्हणजे म्हणणे, वर्ब आहे तो, वर्ब आहे. कोणता वर्ब, तर रिपोर्टिंग वर्ब आहे तो. रिपोर्टिंग वर्ब का, त्यानं रिपोर्ट केला. रिपोर्ट करणारा कोण, उमेश. रिपोर्टिंग म्हणजे काय, बोलणारा, ठीक आहे ना. आणि जे कर्त्याच्या म्हणजे उमेशच्या तोंडचं वाक्य असते, ऍज इट इज असते, त्याला आपण काय म्हणत असतो, रिपोर्टेड स्पीच. हे लक्षात ठेवा, जेव्हा मी शिकवलेला आहे, हा जो टॉपिक शिकवलेला आहे, तेव्हा सुरुवातीलाच अतिशय जबाबदारीनं प्रत्येक गोष्टीला काय काय म्हणते ते मी शिकवलेलं आहे ऑलरेडी. आणि हे सहज समजायला पाहिजे की हे रिपोर्टेड स्पीच आहे, ओके. हे डायरेक्ट स्पीच आणि डायरेक्ट नरेशन हे एकच आहे, ठीक आहे. नंतर बघा, हा 10वा प्रश्न आहे, शेवटचा प्रश्न आहे लेक्चरचा. हे झाला पहिला पार्ट. नंतर पार्ट आपले 5 पार्ट होतील. याच पद्धतीनं शांततेत सगळ्या गोष्टी कव्हर करायला शिकायचं आहे आपल्याला आणि समजून घ्यायचं आहे. शिकणे महत्वाचं नाही, समजून घेणं महत्वाचं आहे. शिकते तर भरपूर पोरं, लाखो पोरं शिकून राहिले. समजून कोणी घेतलं, समजून त्यांनी घेतलं ते नोकरीला लागले, ठीक आहे ना. तर बघा, ते
टू ऍड सिमिलर ऍडिशनल इन्फॉर्मेशन विच ऑफ द फॉलोइंग लिंकिंग वर्ड्स किंवा वर्ड इज किंवा आर नॉट युज्ड. नॉट महत्वाचा, नॉट युज्ड. ओके, मग आता बघा इथे अँड आहे, फर्दर मोर आहे, जनरली आहे किंवा इन ऍडिशन टू आहे. याच्यापैकी सुद्धा आपल्याला एक ऑडमॅन आउट काढायचा आहे, एक ऑड शब्द बाहेर काढायचा आहे. हा काय म्हणतो, टू ऍड सिमिलर ऍडिशनल इन्फॉर्मेशन. सिमिलर समजा, सिमिलर म्हणजे सारखी, ऍडिशनल म्हणजे अधिकची, इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती, अधिकची म्हणजे सारखी अधिकची माहिती दर्शवणारे शब्द सांगा म्हणजे कोणते आहे. लिंकिंग वर्ब आहे ते. तर बघा इथे अँड म्हणजे काय होते, अँड म्हणजे आणि होते हे आपल्याला माहिती आहे. तो लिंकिंग वर्ब आहे, तो कनेक्टिंग वर्ब सुद्धा आहे आणि तो क्लॉज मध्ये ऍडजेक्टिव्ह कंजंक्शन सुद्धा काम करतो. ठीक आहे ना. आता इथे बघा, द कलेक्टर इज ऑनेस्ट अँड हार्ड वर्किंग. अँड वापरला. द स्टडीज हिस्ट्री अँड जिओग्राफी ऑफ एमपीएससी. हिशी आहे, शी स्टडीज हिस्ट्री अँड जिओग्राफी. अँड वापरला, काय केलं, कनेक्ट केलं, जोडलं. आता वाक्य बघू आपण. द टीचर एक्सप्लेन द रूल अँड गेव इन्फॉर्मेशन. म्हणजे तो काय म्हणतो, त्याचं म्हणणं काय आहे, ऍड सिमिलर म्हणजे सारखे, सिमिलर ऍडिशनल इन्फॉर्मेशन. तर ती आपल्याला याने दिली ना, अँडने दिली ना. द टीचर एक्सप्लेन द रूल. टीचर कसं एक्सप्लेन करते रूल आणि एक्झाम्पल पण देते. त्याला ऍडिशन, त्याला काहीतरी विशेष सारखी गोष्ट झाली. एक्सप्लेन करून एक उदाहरण देणं सारखी गोष्ट. द कलेक्टर इन्स्पेक्टेड द विलेज अँड मेड द फार्मर्स. कलेक्टरने गावाचं निरीक्षण केलं आणि फार्मर्सला, शेतकऱ्यांना भेट दिली. म्हणजे सिमिलर ऍक्टिव्हिटीज केली त्याने. ठीक आहे ना. इंडिया इज अ डेमोक्रेटिक अँड सॉव्हरेन नेशन. शी कम्प्लिटेड हर ग्रॅज्युएशन अँड स्टार्टेड एमपीएससी एक्झामिनेशन प्रिपरेशन. दोन्ही सारखी एक्झाम आहे. द पोलीस अरेस्टेड द अक्यूज अँड द सीज द एव्हिडन्स. पोलिसांनी आरोपींना पकडलं आणि एव्हिडन्स सीज केले. द पोलीस इथे हार्डवर्क अँड डिसिप्लिन लीड्स टू सक्सेस. आता काय झालं या ठिकाणी, हा जो शब्द आहे, हा शब्द आहे अँड, हा इथे पास झाला. म्हणजे अँड काय आहे, सिमिलर ऍडिशनल इन्फॉर्मेशन दाखवते. आता पाहू आपण फर्दर मोर दाखवते का. ठीक आहे, फर्दर मोर का ते, याशिवाय. तो लिंकिंग वर्ड पण आहे. तो लिंकिंग वर्ड म्हणजे वर्ड म्हणा किंवा वर्ब म्हणा, वर्ब नाही आहे तो पण वर्ड आहे. ठीक आहे ना. कनेक्टिंग वर्ड्स आहे आणि कंजंक्शन सुद्धा आहे. म्हणजेच बघा आता, द गव्हर्नमेंट इन्क्रीज द एज्युकेशनल बजेट. गव्हर्नमेंटने काय केलं, एज्युकेशनल बजेट इन्क्रीज केलं, वाढवलं. आणि मग काय केलं, फर्दर मोर, याशिवाय. याशिवाय समजून घ्या बघा, याशिवाय काय केलं गव्हर्नमेंटने, इट इंट्रोड्यूस, इट म्हणजे काय, गव्हर्नमेंट. फर्दर मोर इट इंट्रोड्यूस न्यू स्कॉलरशिप स्कीम. म्हणजे गव्हर्नमेंटने काय केलं, शिक्षणाचं बजेट वाढवलं आणि नवीन स्कॉलरशिप स्कीम इंट्रोड्यूस केली पोरांना. ठीक आहे. दोन्ही कामं कसे आहे, ऍडिशनल आहे, सिमिलर आहे. बरोबर आहे. आणि ते फर्दर मोरने दाखवलं. शी इज हार्डवर्किंग. फर्दर मोर शी इज व्हेरी डिसिप्लिन. त्यानं काय केलं, सिमिलर ऍडिशनल मिनिंग दाखवलं. द रोड प्रोजेक्टेड विल रेड्यूस द टाइम, ट्रॅव्हल टाइम. रोड जो बनलेला आहे हा आपला रोड समृद्धी किंवा अजून कोणता तो मिसिंग लिंक असेल तर तो काय आहे, तो रेड्यूस करेल टाइम, तो तुमचा वाचवेल. आणि फर्दर मोर याशिवाय काय करेल, इट विल इम्प्रूव्ह रोड सेफ्टी. आणि रोड सेफ्टी सुद्धा वाढवेल. म्हणजे सिमिलर ऍडिशनल मिनिंग आहे. ओके. इथे द कॉन्स्टिट्यूशन गॅरंटीज फंडामेंटल राईट्स. संविधान तुम्हाला फंडामेंटल राईट्स देते. याशिवाय काय करते, याशिवाय इट प्रोव्हाइड्स फंडामेंटल ड्युटीज. याशिवाय तुमच्या अधिकारांचीही तरतूद करून ठेवते की अधिकार जर आहे तर कर्तव्य पण बजावं लागेल. ठीक आहे ना. ही क्लिअर्स द प्रिलिमिनरी एक्झामिनेशन. फर्दर मोर म्हणजे त्यानं प्री एक्झाम पास केली. आणि याशिवाय काय केलं, याशिवाय ही सेक्युअर्ड हिज हाय मार्क्स इन द मेन्स एक्झामिनेशन. आणि याच्याशिवाय त्याने काय केलं, मेन्स एक्झाम मध्ये मार्क्स सुद्धा चांगले काढले. म्हणजेच काय झालं, म्हणजे समजून घ्या, इथे जे म्हटलं आपण अँड हे सिमिलर ऍडिशनल इन्फॉर्मेशन देते, हे पास झालं. तसंच फर्दर मोर सुद्धा
पास झालं कशात, तर सिमिलर ऍडिशनल इन्फॉर्मेशन देण्यासाठी, म्हणजे सारखी अधिक माहिती देण्यासाठी, ठीक आहे ना. आता बघू आपण जनरली देते काय, जनरली देते काय ते बघू आपण. बघा आता इथे जनरली म्हणजे काय होते, बहुधा किंवा अनेक वेळा, सामान्यतः, सर्वसाधारणपणे, जनरली पीपल प्रिफर्स ऑनेस्ट ऑफिसर तुकाराम मुंडे. जनरली तुकाराम मुंडे सारखे लोकांना आवडतात ऑफिसर्स. जनरली द एमपीएससी एक्झामिनेशन इज कंडक्टेड एव्हरी इयर. जनरली काय होते, बहुधा काय होते, साधारणपणे काय होते की एमपीएससी दरवर्षी होतेच. जनरली स्टुडंट्स प्रिपेअर द कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आफ्टर ग्रॅज्युएशन, म्हणजे ग्रॅज्युएशन नंतर पोरं एक्झामिनेशन म्हणजे एक्झाम्स देतात. जनरली रुरल एरियाज हॅव फ्युअर एज्युकेशनल फॅसिलिटीज दॅन अर्बन एरियाज, म्हणजे काय, जनरली ग्रामीण भागामध्ये शहरी भागांपेक्षा कमी सुविधा असतात, शिक्षण सुविधा असतात. जनरली हार्डवर्क लीड्स टू सक्सेस, म्हणजेच काय झालं, जनरलीने वाक्य तर म्हटलं, परंतु तो जनरली जो आहे, हा शब्द जो आहे, हा सिमिलर ऍडिशनल इन्फॉर्मेशन देण्यासाठी सक्सेसफुल नाही ठरला, तो फेल झाला. म्हणजे आपलं उत्तर सी आहे, 3 आहे. बरोबर, हे पाहू बरं आपण. इन ऍडिशन होते काय तर पास, बरोबर आहे. इन ऍडिशन म्हणजेच फर्दर मोर किंवा अँड सारखा त्याचा वापर आपण करतो, पण जनरलीचा वापर करत नाही, म्हणून उत्तर कोणतं बरोबर आहे आपलं, जनरली. तो काय म्हणतो, इन टू ऍड सिमिलर ऍडिशनल इन्फॉर्मेशन विच ऑफ द फॉलोइंग लिंकिंग वर्ड किंवा वर्ड इज नॉट युज्ड. बरोबर आहे. ऍडिशन पाहू आपण, इन ऍडिशन पाहू. इन ऍडिशन होते, त्याशिवाय, या व्यतिरिक्त, त्याचबरोबर वगैरे होते, म्हणजे तोच लिंकिंग वर्ड आहे, कनेक्टिंग वर्ड पण आहे आणि कंजंक्शन पण आहे. द गव्हर्नमेंट हॅज इन्क्रीज द एज्युकेशनल बजेट, आपण ते मागे पाहिलं ना, अँड सारखंच, फर्दर मोर सारखंच. इन ऍडिशन इट हॅज ओपन अ न्यू स्कूल्स, म्हणजे गव्हर्नमेंटने एज्युकेशनल बजेट वाढवलं आणि नवीन, याशिवाय नवीन, म्हणजे इन ऍडिशन याशिवाय काय केलं, त्यांनी नवीन स्कूल ओपन केले. द ऑफिसर इज ऑनेस्ट, इन ऍडिशन ही इज पंक्च्युअल. तो ऑनेस्ट पण आहे आणि पंक्च्युअल पण आहे, वक्तशीर पण आहे. द कॉन्स्टिट्यूशन गॅरंटीज फंडामेंटल राईट्स, इन ऍडिशन इट प्रोव्हाइड्स फंडामेंटल ड्युटीज. बरोबर आहे. ही पास द प्रिलिमिनरी एक्झामिनेशन, इन ऍडिशन ही क्वालिफाईड द मेन्स एक्झामिनेशन. किती सोपं आहे. याचा अर्थ काय होतो आपल्याला बघायचं आहे मित्रांनो, की हे जे अँड, फर्दर मोर आणि इन ऍडिशन हे सारखे आहे, कशा संदर्भात, तर सिमिलर ऍडिशनल इन्फॉर्मेशन देण्यासाठी. हे प्रश्न आतापर्यंत पेपरला नाही आले असे, परंतु याच्या पुढे तुम्हाला तयारी ठेवावी लागेल या पद्धतीचे प्रश्न समजून घेण्यासाठी, शिकण्यासाठी. ठीक आहे, चलो थांबतो. मित्रांसोबत हे शेअर करा, त्यांना पण सांगा, आपल्या ॲपबद्दल सांगा, त्यांना आपल्या या यूट्यूब चॅनलबद्दल सांगा, त्यांना सगळ्या सांगा, त्यांना इकडे सांगा की बाबा या ठिकाणी हे सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतात. ठीक आहे, थँक्यू.